गुड मॉर्निंग मित्रांनो, आज 3 जून 2024 आहे आणि आपली लडाखवारी लय भारी 2024 सिरीज चालू आहे. काल रात्री आपण कारगिलला आलो होतो आणि आज आपण निघतोय पदुमला. कारगिलवरून 235 किलोमीटरची राईड आहे आणि पदुम जे आहे झंस्कार तहसील तालुक्यामध्ये मोडतं कारगिल डिस्ट्रिक्टमध्ये. तर आपली झंस्कार वारी 2024 आज आपली चालू होते आणि ही खूप टफ आणि चॅलेंजिंग राईड असते. तर झंस्कार वारी 2024 चालू करायच्या आधी गणपती बाप्पाचं आपण नाव घेऊन चालू करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, शिवशंभो, जय श्रीराम, येरकोड येरकोड, जय मल्हार. एक नंबर वाटते आज. ओके, हे आहे कारगिलचं छोटे छोटे घरं, 2 मजली. इथं आय थिंक मला वाटतं मुस्लिम मेजॉरिटी थोडी दिसते असणारच तिकडे, कारण पदुमला पण आहेच मुस्लिम मेजॉरिटी. इट्स गुड. आणि बुद्धिस्ट पण खूप आहे तिकडे. सो दॅट इज अ मिक्सचर ऑफ कल्चर. मुलं चालले शाळेत, बघा किती छान. सकाळ सकाळचे मुलं चालले शाळेत आणि आम्ही आमचं चाललो राईडला. काय रे बाबा, सही आहे, सही आहे, सही आहे. देवा असं लाईफ सगळ्यांना द्यावं की एक काळानंतर त्याला स्वतःला जगता आलं पाहिजे. असं आम्हाला देवाने चान्स दिला आहे जगायला. चांगलं आहे, वातावरण पण छान आहे इकडे. आता LAची गाडी दिसायला लागली आपल्याला, लद्दाख LA01. कारण LAमध्येच आपण आलो आहे तर दिसणारच. आणि इट इज अ ब्युटिफुल सिटी कारगिल. पीपल्स आर ऑल्सो गुड. दे आर रिअली कोऑपरेटिव्ह. दे लाईक टुरिस्ट हॅज टू कम टू लद्दाख टू एक्सप्लोर their city, their town, their culture. So always behave properly with Ladakh people so that they can also be able to behave with you properly. Okay, now we are going ahead to petrol pump. मी मध्ये मध्ये इंग्लिश बोलतोय कारण मला मध्ये मध्ये आवडतं बोलायला. हिंदी बोलते हो. चलो अभी हम जा रहे हैं पेट्रोल पंप पे. पेट्रोल पंप थोड़ा ही बहुत ही नज़दीक है, अभी ज़्यादा दूर नहीं है. कुछ समय में पहुंच जाएंगे. अभी हम पेट्रोल भर दिया, काम 25. खूप प्लेजंट ॲटमॉस्फिअर आहे सकाळी, छान वाटतं एकदम. तेरी यारी में मर जा यार तेरे सोनिया. ओके, तर पुढे त्या पेट्रोल पंपमध्ये आपण बघूया. ओके, आर्मी कॉन्वॉय इज कमिंग. आर्मीचे कॉन्वॉय येते, कारगिलला चालली आहे. ही सुरू रिवर आहे, बाजूला दिसते मला, छान एकदम. सुरू रिवर सुरू व्हॅलीतून निघते आणि आपल्याला तिकडे जायचं आहे सुरू व्हॅलीमध्ये, पदुममध्ये. ओके, आता आपण पेट्रोल पंपला आलो आहे. चला भरूया.
बस 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 490 चलेगा सर 90 490 आगे कर दे। लेता ये तो आ गया ले लो मित्रांनो, तुम्ही बघतायत बाजूला सुरडीवर आहे आणि समोर कारगिलचं डोंगर दिसतंय आणि इंडियन मिलिटरीची जीप दिसते. चेकपोस्ट आहे लडाख पोलीस. रात्री आपण याच रूटने आलो होतो द्रासवरून आणि आता परत त्याच रूटने परत आम्ही चाललोय. आपल्याला जायचं आहे पदुमला. चालले शाळेत मस्त लहान लहान मुलं मस्त शाळेत चालले. किती क्यूट पोरं आहेत. ठीक आहे, शाळेचीच बस आहे. हाय बेटा. मस्त बोर आहे. शाळा सुटली आहे छानपैकी. आता आपल्याला जायचं आहे त्या रूटने पुढे पुढे. बापरे, चे गुवेराचा फोटो बघा, खतरनाक. सगळे लाईन फॉर्मेशन्समध्ये थोडी ट्रॅफिक झाली इकडे. आय थिंक शाळा सोडल्याची शाळाची ट्रॅफिक. बैग लग गया. बैग फाटली. मेरा बैग लग गया. बैग हाँ थोड़ा फट गया. पता नहीं, अभी थोड़ा बैलेंस होगा ना इसलिए. हाँ ओके. आता कारगिल सिटीच्या आपण थोडंसं बाहेर चालू आता. CC इलेक्शन कमिशन, चीफ इलेक्शन कमिशन इथं आहे. Officials. Wow.
कॉन्व्हेच आहे आता. हां, मोठं कॉन्व्हेच आहे इथं. वाव, मोठं कॉन्व्हेय आहे. क्यूट आहे, मुलं पण छान आहेत, तिकडे शाळेत चालली. सुरू व्हॅली डिव्हिजन, वेलकम. ओके, आता आपण सुरू व्हॅलीमध्ये एंट्री मारतोय. मित्रांनो, एक नंबर वाटतंय सुरू व्हॅलीच्या रोडवर ड्राईव्ह करताना. आणि तुम्ही बघू शकता रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवेगार झाड आहेत. आणि सुरू व्हॅली जे नाव पडले सुरू रिव्हरपासून, तिचा उगम आणि ओरिजिनेशन होतं पेन्झिला पासपासून. आणि पुढे ती कन्फ्यूज होते द्रास शिंगो रिव्हरला आणि इंडस रिव्हरला मिळते. आणि हा जो रोड आहे हा कनेक्ट करतो कारगिल डिस्ट्रिक्टला पदूमपासून. तर तुम्ही पण एन्जॉय करा रोड, मी पण एन्जॉय करतो. चला. वेगळ्या कलरचे डोंगर आहेत, हे थोडेसे ब्राउनिश आहेत, थोडेसे डार्किश तिकडे आहेत. आणि समोर बघा, समोर हा स्नो कॅप माउंटेन. वाव, तिकडे जायचं आपल्याला. आता त्याच माउंटेनला आपल्याला क्रॉस करायचे, बघू आता तसं वाटते. मित्रांनो, मागे बोर्ड गेला आहे, त्यावर लिहिलं होतं की चुतक पॉवर स्टेशन पुढे आहे. पुढे आलं की मी तुम्हाला दाखवतो चुतक पॉवर स्टेशन. मित्रांनो, हे बघा बोर्ड दिसते आपल्याला, चुतक पॉवर स्टेशन, जे सुरू रिव्हरवर बांधलेलं आहे. छान, सुंदर आहे एकदम. पाण्याचा वापर हायड्रो इलेक्ट्रिकसाठी वापरायचा, एक नंबर. आणि ते पण माउंटेन्स पाणी तर खूपच इम्पॉर्टंट असतं. त्याचा फ्लो जो असतो तो नॅचरल असतो, त्याच्यामुळे पोटॅशियम एनर्जीला कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट करता येतं आणि लाईट जनरेट करता येते. सो माउंटेन वन नेहमी तुम्ही बघितलं असेल की हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्ट केलं जातं. हे नेहमी तुम्हाला प्रत्येक माउंटेन्समध्ये दिसतात. पण थोडं रिस्की पण असतं, त्यासाठी खूप गोष्टी आपल्याला टेस्ट करायला लागतात. किती छान दिसतं बघा, हे सुरू रिव्हर आणि वरती माउंटेन, हिरवे झाडांचं प्रतिबिंब दिसतंय आपल्याला पाण्यामध्ये. चला चला पुढे जाऊया. अजून भरपूर बघायचं आणि भरपूर अंतर कापायचं आपल्याला. हे संकू गाव होतं, चांगलं गाव आहे, व्यवस्थित पॉप्युलेशन दिसते मला गावात. मित्रांनो, संकू विलेज क्रॉस करून थोडंसं पुढे येता 5-6 किलोमीटर आपल्याला ऑफ रोड लागलेला आहे. एक नंबर, आता मजा येणार, एक नंबर मजा येईल आता. आणि आता बघा स्टीलचा ब्रिज दिसतोय, एक नंबर. सुरू रिव्हरच्या वरती काम जोरात चालू आहे इकडे.
आता मला असं वाटतं 5-6 महिन्यामध्ये हा रोड बनवून कम्प्लिटली तयार होऊन जाईल. तर भारी आहे. पदमच्या रूटने मस्त रोड होत चालले आहेत, मोठे मोठे रोड. ते पण ते थोडं ऑफ रोड एन्जॉय केलं पाहिजे लोकांनी. मीही करतो. चला फटाफट अंतर कापूया. पदमला पोचायचं आहे आपल्याला. 12 वाजले आता दुपारचे. लँडस्केप एक नंबर आहेत, सुंदर लँडस्केप. वातावरण पण छान आहे, गरमी वाटत नाही. आता ही गाडी येते, ते सगळे 4x4ची गाड्या चालणार आहेत. यातील जम्मू काश्मीरची रोड ट्रान्सपोर्ट आहे. अरे रे धूळ गेली. अरे बाबा, बस आली की वाट लागते तेव्हा. त्यांना काय फरक पडत नाही, त्यांचे टायर मोठे मोठे असतात. आता हे समोर, अरे बापरे काय दगड आहे. अरे बाबा अंगावर लोक पडू माझ्या. चला लवकर, आता पडायचं अंगावर. लवकर अंतर कापूया, भेटूया पुढे. मित्रांनो, हा ऑफरोड का संपत आहे, पण ड्राईव्ह करताना काही वाटत नाही, कारण लँडस्केप एक नंबर आहेत. काय डोंगर आहेत, बापरे सुंदर डोंगर, मोठे मोठे डोंगर. जसका रेंजमध्ये खूप भारी भारी डोंगर्स आहेत जे अनटच आहेत. आणि बघा समोर मोठा भला मोठा डोंगराचा एक मोठा तुकडा खाली पडलेला आहे. किती विशाल आहे बघा. जवळ गेला बघूया. अरे बापरे, एक असा वाटतं डोंगराचा एक मोठा भाग खाली आलेला आहे. खतरनाक. आणि बाजूला सुरू रिव्हर फ्लो करते. काय भारी आहे यार, एक नंबर. रोड कन्स्ट्रक्शनचं काम खतरनाक चालू आहे. कारण बघा रोड किती मोठे मोठे करायचा प्लॅन चालला आहे यांचा. आणि बाजूला आपल्याला सुंदर असं समोर स्नो कॅप माउंटेन दिसतंय. आय थिंक या माउंटेनचं नाव आहे काहीतरी नुनकुन माउंटेन. ह्याची हाईट आय थिंक 7,000 मीटरच्या वरती आहे, म्हणजे 22-23,000 फीटवर आहे. विचार करा किती उंचावर डोंगर आहेत, एक नंबर. आणि संस्कार रेंजमध्ये तुम्ही जर ड्रायव्हिंग केली आणि इन्फॉर्मेशन काढली तर इकडे डोंगराची जी रेंज आहे ही 11,500पासून ते 25,000पर्यंत आहे, फीटपर्यंत आहे. विचार करा किती मोठे मोठे डोंगर्स आहेत. आणि संस्कार रिजनमध्ये तुम्हाला क्लायमेट असंच दिसतं रे, ॲरिड. जास्त तुम्हाला इथे पाऊस भेटणार नाही आहे. तर लडाख आणि जम्मू काश्मीरमध्ये संस्कार रेंज मोडते, जी कम्प्लिटली हाय आणि हाईट असल्यामुळे इकडे पाऊस पडणं थोडं मुश्किल आहे. मान्सूनचे जेवढेही वारे येतात आपल्या नैऋत्येपासून त्याला संस्कार रेंज थांबवते, आणि त्यामुळे या रिजनमध्ये पाऊस खूप कमी पडतो. समोरचं माउंटेन्स किती सुंदर दिसतं आहे. आय थिंक नुनकुनच माउंटेन आहेत. आणि तिथे हा बघा, हा पण दगड बघा किती मोठा आहे, अप्रतिम. तर तुम्ही या दृश्य एन्जॉय करा, मी पण करतो. एक नंबर. Hi. ही सुरू झाली आहे आणि आता पुढे आपल्याला बेंजिला पास येईल. आय थिंक बेंजिला पास बर्फामध्ये असणार आहे तिकडे माउंटेनच्या जवळपास. अजून 4 तास 15 मिनटं दाखवते, म्हणजे 177 किलोमीटर खूप लांब जायचं.
55 किलोमीटर झाले फक्त. मस्त वाटतं यार. हा रोड पूर्ण होईल तर छान वाटेल ना. तर छान माउंटेन दिसतात. त्या माउंटेन बघा दगड साठलेत एकदम असे तिकडे तिकडे. हा साठले तिकडे थांबून ठेवले त्याला दगडांना. हाय 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 बेटा. मित्रांनो अप्रतिम असं गाव आहे. आय थिंक या गावाचं नाव पलीकर आहे. खूप सुंदर गाव. बाजूचे लँडस्केप बघा एक नंबर. माउंटेन्स आहेत. असं वाटतं आईस्क्रीमसारखे वाटते माउंटेन. आणि या गावामध्ये आपल्याला आता हे 3 मुलं भेटलेत. त्यांना चॉकलेट पाहिजे होतं पण माझ्याकडे लेमनच्या गोळ्या आहेत. त्यामुळे माझ्याकडे लेमनच्या गोळ्या आहेत तुम्ही घ्या. हे छोटू बघा किती भारी आहे एक नंबर. त्या तिघांना पण मी एक एक करून चॉकलेट दिले. आणि पलीकर गावामध्ये आपल्याला चेकपोस्ट आहे. तिथे आपली इन्फॉर्मेशन विचारली जाते. आपण कुठे जाणार आहे, आपला रूट काय आहे, आपला फ़ोन नंबर आणि आपलं नाव. आणि जर आपल्याला इन्फॉर्मेशन विचारायची असेल तर आपण विचारू शकतो ऑफिसरला. आम्ही पण विचारलं जसकाचा रूट ओपन आहे की नाही. आणि परत जर त्यांना मनाली जायचं असेल तर त्यांनाही आपण विचारू शकतो की शिंकुला रूट ओपन आहे की नाही, दालच्यावरून. ते सगळी इन्फॉर्मेशन आपण भेटते आपल्याला पलीकर विलेजमध्ये. आणि भारी गाव आहे खूप सुंदर. मित्र बघा मित्र पण दिसतो. चला भेटू पुढे. आता अजून अंतर कापायचं आपल्याला. अजून एक गेम होईल. चल बाय. भेटू पुढे. मित्रांनो पलीकडे सोडल्यावर आपल्याला एक पेट्रोल पंप दिसतो. तर सध्या हा चालू आहे की नाही माहीत नाही पण आय थिंक फ्युचरमध्ये चालू होईलच. आणि नॉर्मली पदुमला 2 पेट्रोल पंप आहे. एक कारगिलच्या रूटला आणि एक लेहच्या रूटला. समोर आपण बघतोय बघा किती छान ब्रिज आहे. खाली शिवडीवर फ्लो करते. शिवडीवर खरंच खूप मोठी रिवर आहे आणि अप्रतिम रिवर आहे. आता हळूहळू आपण अंतर कापतोय. खूप छान घर आहेत. हे गाव काय मला माहीत नाही कुठलं आहे. मित्रांनो अप्रतिम असं दृश्य दिसतं आहे बघा. डोंगर किती मोठे आणि विशाल आहे. कम्प्लिटली स्नोने माखलेले आहेत. रोडचं काम जोरात चालू आहे. मला असं वाटतं हेच माउंटेन्स आहेत नुनकुंचे. आणि मित्र बघा आता सायडलिंग करतो आहे बघा. आता ऑफ रोड चालू झालेला आहे. आणि समोर आपल्याला स्नोने माखलेले माउंटेन दिसत आहेत. वातावरण थंड होत चाललं आहे. खूप भारी वाटते. मस्त बघा दोन्ही बाजूला आपल्या डोंगरामध्ये पण एकदम रस्ते कोरून ठेवलेले आहेत बियाणे. आणि समोर आपल्याला एक झरणा दिसतोय. समोरच्या डोंगरातून खाली वाहतोय दोघांच्या मधून. एक नंबर खूप भारी वाटते दृश्य. मित्र आणि मी खूप एन्जॉय करतोय. झरणा बघ छोटंसं झरणं आहे. तुझ्या पुलाखालून चाललं आहे आणि हा एक रस्ता वर चालला आहे. सुंदर अप्रतिम. रोड पण खूप छान आहे खूप छान. चला अजून काय सुंदर दृश्य असेल मी तुम्हाला दाखवत राहील. तुम्ही एन्जॉय करा. मी पण एन्जॉय करतो. मित्रांनो अप्रतिम अशी बर्फाने माखलेली डोंगरांची शृंखला दिसते. ब्रिज किती छान दिसते बघा. खूप सुंदर. आता हळूहळू आपण असेंड करतोय डोंगरावर. जसं जसं आपण असेंड करतो तसं जसं प्रत्येक टर्न्सला आपल्याला नजारे बदलत आहेत. सुंदर असे नजारे आहेत.
काही ठिकाणी आपल्याला एकदम राखड असे डोंगर दिसत आहेत, एकदम ॲरिड, काहीच नाही त्याच्यावरती, असं दगड आणि समोर बघतो तर काय बर्फाचे असे डोंगर, अप्रतिम. किती सुंदर असे कवर बँड आहेत आणि रस्ते खूप सुंदर आहेत. टर्माइकचे रोड केलेले BROने. तर काही ठिकाणी ऑफ रोड आहेत, काही ठिकाणी आय थिंक 70 to 80% मला असं वाटतं पदुमचा रोड टर्माइक केलेला आहे. काही ठिकाणी तुम्हाला ऑफ रोड भेटणार. सो नजारे खूप भारी आहेत, ड्राईव्ह करायला एक नंबर वाटतं. परत व्ह्यू चेंज झाला. चला नजारे तुम्ही एन्जॉय करा, मी पण करतो. छान काय असेल मी तुम्हाला सांगत जाईल, इन्फॉर्मेशन शेअर करत जाईल. भेटू पुढे. जवळ आलो कुठं एकदम खुशीत आलो, खुशीत. जवळ बघा हे स्नोफील्ड माउंट आपल्या दिसत होते, तो काय छान दिसतो. तो काम इथे बाकी आहे भाई, इथे बाकी काम क्या क्या क्या? ओके रुक, क्या वो? हाँ वही रुकता हूँ. ओके भरत, अरे इधर आ, पत्थर गिरेंगे, पत्थर ऊपर से पत्थर गिरेंगे, इधर आ. अरे इधर आ, सुन रहा ही नहीं है. पर पॅनोरामिक व्ह्यू बघा इकडून, खूप सुंदर. आपली बाईक एक नंबर. ते बघा या वरतून झरना पडतोय बघा, किती सुंदर झाला असतो. सगळं स्नो कॅप माउंटेन आहे सगळं. आणि तो बघा ते ढग तिकडे थांबलेले आहेत आणि आपण तिकडून आलो, त्या रस्त्याने आपण असं फिरून इथपर्यंत आलो. सुंदर, अप्रतिम. मित्रांनो एक नंबर ऑफ रोड संपलेला आहे. समोर आपल्याला बघा काय दिसतंय, टर्मॅक रोड चालू झालेला आहे. ते खतरनाक, आय थिंक इथून मजा येणार आहे एकदम राईड करायला. समोर आपल्याला बोर्ड दिसतोय NH301 पदूम 132 किलोमीटर, मनाली, रंगदूम, सगळ्याच इन्फॉर्मेशन दिलेली आहे बोर्डवर. चला तर जरा गाडी पळूया. इतक्या वेळ गाडी 20-30च्या स्पीडने पळवतो, आता जरा 50-60-70च्या स्पीडने पळूया. चला तुम्ही पण एन्जॉय करा हा रूट, मी पण एन्जॉय करतो. भेटू पुढे. मित्रांनो काय खतरनाक आणि सुंदर असं दृश्य आहे. रोड एक नंबर, 2 लेनचा रोड आहे. आणि तो डोंगर बघा, वरती आपलं निळं आकाश, मध्ये पांढरे ढग, डोंगर, बाजूला डोंगर बघा. एकाचा डोंगरचा कलर ब्राऊन आणि डार्क ब्राऊन आहे आणि एकाचा पूर्णपणे व्हाईट माउंटेन्स विथ स्नो. अप्रतिम. आणि दोघांच्या मध्ये रस्ता आणि नदी वाहते सुरुईवर. स्वर्गच आहे, एक नंबर. ड्राईव्ह करताना किती भारी वाटतं आणि हे मोमेंट्स मनामध्ये साठवून ठेवायचं वाटतं. चला लवकर ड्राईव्ह करूया.
डोक्यात काय जायची इच्छा होत नाही, त्यामुळे असा रूम कधी भेटणार नाही. परत त्याला बदलला रिटर्न्स मस्त एवढं सुंदर बांधले BROने. NH 301 एक नंबर आहे लडाखमध्ये. खूप सुंदर असे लँडस्केप आपल्याला बघायला भेटतात. ते बघा किती सुंदर या साईडचे राईट साईडचे लँडस्केप एक नंबर आहे. सुपर. चला रंगूम आता 40 किलोमीटर राहिले जसं दाखवतोय म्हणजे खूप भारी. चला थोडंसं गाडी थांबवली होती त्यानंतर कापूया लोकल. अरे बाबा सुंदर असे माउंटेन्स. आपल्याला राईट साईडला असं वाटतं की आपण वेगळंच काहीतरी पिक्चर बघतोय आणि लेफ्ट साईडला एकदम वेगळा एक नंबर. चला लोकल फ्रंट कापूया. असं खूप अंतर बाकी आहे आपलं आणि आय थिंक आता 2 वाजत आलेच. चला भेटू पुढे. असं नजारा तुम्हाला दाखवत राहील. मी एन्जॉय करतो, तुम्ही एन्जॉय करा. मित्रांनो हे 3 तुम्हाला गुंफा दिसत आहेत ते रंगून डॅमची एंट्रन्स आहे. आता ह्याच्या पुढे आपण रंगून गावामध्ये जाणार आहे. सुंदर गाव आहे. चारी बाजूनी बर्फाच्या डोंगराने घेतलेलं आहे रंगून गाव. खूप सुंदर असं गाव आहे आणि आय थिंक इथे एक मोनेस्ट्री पण आहे ज्याला आपण रंगून मोनेस्ट्री म्हणतो. सो अप्रतिम असं गाव आहे आणि त्यामुळे कनेक्टिव्हिटी पण सुंदर आहे त्या गावामध्ये. आय थिंक राहायची सोय आहे की नाही मला माहीत नाही, तर मला असं वाटतं राहायची सोय असावी, पण होमस्टे जास्त अपेक्षा करू नये इथून रंगूनपासून. नाही तर रात्री टेम्परेचर खूपच खाली ड्रॉप होतं, -10 -15 पण जातं. सो खूप भारी आहे आणि आय थिंक मित्रांनो समोर आपण एक होमस्टे बघतो आहे. खूप भारी होमस्टे आहे. प्रत्येक यूट्यूबवरच्या व्हिडिओमध्ये आपण हा बघितला होता होमस्टे. ते प्रत्येक बाईकवर थांबतो आणि ते थोडंसं नाश्ता करतो आणि मग पुढे जातो. मित्रांनो आता आपण रंगून विलेजला क्रॉस केलेलं आहे आणि अप्रतिम असा हा रोड दोन्ही डोंगराच्या मधून किती सुंदररित्या आपल्याला अंतर कापायला मदत करतो आहे. आणि दोघंही मित्र मी आम्हाला खूप मजा येते या रोड ड्राईव्ह करता येते. किती सुपर आम्ही लिव्हिंग करतो आहे. आणि रंगून विलेजची हाईट आहे 4010 मीटर म्हणजे 1230 फीट. आणि काल आम्ही होतो जोजिलावर 11,749 फीट, म्हणजे आम्ही जोजिलाची हाईट पण क्रॉस केलेली आहे. आणि आता पुढे आम्ही पेंजिला पास येणार आहे, त्याची हाईट आहे 14,400 फीट. आणि आता आपण जे माउंटेन्स बघतो आहेत राईट साईडला हे जे आहे स्नोकॅप माउंटेन, जे पुढे गेल्यावर हिमाचल प्रदेशमध्ये असेच आपल्याला माउंटेन भेटतील बघायला. आणि राईट साईडला लेफ्ट साईडला जे आपण बघतो आहे हे सगळे लडाखचे माउंटेन्स आहेत. आणि हेच दोन्ही माउंटेन्समध्ये जे अंतर दिसते हे सगळे लडाख रेंजच्या मुळे आहे. लडाख रेंज हे 33 नावाच्या मुळे फॉर्म झालेले आहेत. तेव्हा ड्युरेशन आणि इंडियन टेक्टोनिक एक महिन्यात कोलॅड झाले आहेत, तेव्हा हे 33 मोठे माउंटेन फॉर्म झाले आहेत. So because of Ladakh range, the temperature is different in Himachal Pradesh, Jammu Kashmir and Ladakh. So Ladakh range is very important topographical features in Himalayas. So enjoy the view. I am also enjoying. खूप सुपर वाटतं. खूप पुढे मित्रांनो अप्रतिम अशी एक मॉनेस्ट्री दिसते आपल्याला. किती सुंदर ही मॉनेस्ट्री आणि काय जागा निवडली आहे मॉनेस्ट्री बांधण्याची.
सगळीकडे तुम्हाला स्नो कॅप माउंटेन दिसत आहेत. उंच उंच माउंटेन सगळे 17,000 फीटवर, म्हणजे 6,500 आणि 7,000 मीटरवर. किती अप्रतिम ही मॉनेस्ट्री आहे. आणि छोटे छोटे घरं पण दिसतात आपल्याला. आय थिंक ह्याचं नाव आहे रंगदुम. रंगदुम गोंपा म्हणजे रंगदुम मॉनेस्ट्री आहे. आणि रंगदुम म्युझियम म्हणजे गोंपा म्युझियम पण आहे. आता तुम्ही नोटीस केलं असेल की प्रत्येक ठिकाणी मॉनेस्ट्री असते तिथं आपल्याला गोंपा दिसतं. आणि ते 3 गोंपा असतात, ते त्यांचं रिप्रेझेंट करतं त्यांच्या मॉनेस्ट्रीचं. रोड किती अप्रतिम आहे मित्रांनो. आपण कुठे ड्राईव्ह करतो आहे, अप्रतिम ठिकाण आहे, सुंदर. हे स्वर्गच आहे. काय रोड बनवला आहे यार BROने, खतरनाक. जसं जसं आपण रोड क्रॉस करतो तसं नजारे एक अप्रतिम बदलत चाललेत. खूप सुंदर. लेफ्ट साईडचा वेगळा नजारा आहे आणि राईट साईडचा एकदम डिफरंट. स्नो जसं जसं आपण जवळ चालू आहे तसे स्नो डोंगरावर वाढत चालले आहेत. कम्प्लिटली स्नो डोंगराला कवर करत आहेत. आपण पेन्झिला पासच्या एकदम जवळ चाललो आहे मित्रांनो. मित्रांनो, हा ब्रिज अजून कन्स्ट्रक्शनमध्ये. तर आम्हाला असं वाटलं की हा ब्रिज चालू आहे. आम्ही वरती गेलो तर हा ब्रिज बंद आहे आणि हा जुना ब्रिज चालू आहे जो कधीही पडू शकतो. आणि खाली बघा एक रिव्हर फ्लो करते. रिस्की ब्रिज आहे पण वेगळा एक्सपिरियन्स आहे, अप्रतिम. आणि हळूहळू आता पेन्झिला पासच्या आपण एकदम जवळ पोचतो आहे. पुढे गेल्यावर आता आपल्याला कळेलच. पण रस्ता खूप भारी आहे बघा. परत टर्नर रोड चालू झाला. थंडी वाढत चालली आहे. आत आता एकदम थंड होत चालले आहेत. बघू आता पुढे कसं वाटतंय. आणि आपलं हाईट आता 12,500 फीटवर आहे. आपण त्या इथून डायरेक्टली आपण 2,000 फीट हाईट गेन करणार आहे. बघू आता कसं आपल्याला फील होतं पुढे. चला तुम्ही नजारा एन्जॉय करा. सुंदर असे नजारे आहेत. वा, परत बघा नजारे चेंज झाले. रंगदुम द सीन हॅज बीन मेस्मरायझिंग. अद्भुत चित्र दिसलं आपल्या रंगदुम क्रॉस केल्यानंतर. काय डोंगर रांगा प्रत्येक क्षणाला प्रत्येक टर्नला हे चेंज होत आहेत. त्याचा शेप चेंज होतोय. मध्येच तुम्हाला 2 डोंगराच्या मध्ये असं तुम्हाला असं वाटेल की हळूहळू ते डोंगर आहे ना चेंज होत चालले, सरकत चालले. खतरनाक. हा डोंगर बघा, खतरनाक. मध्ये बघा मध्ये एक गली झाले बघा. ती गली
ती व्हॅली बघा, हां ती व्हॅली सारखी दिसते की नाही, ते सुंदर वाटतंय ते. आणि आता टेम्परेचर पण खूप उतरलं आहे, 64-62 पर्यंत गेलं आहे. मग आता कसं यूज टू झाल्यामुळे आता काही वाटत नाही, त्रास होत नाही, मध्ये थांबलं की जर बरं वाटतं. 64-62 डिग्री फॅरनहाईट इतकं टेम्परेचर खाली उतरलं आहे. अप्रतिम डोळे, खूप सुंदर नजारा आहे बघा. डोंगर किती सुंदर दिसतात बघा, स्नो कॅप माउंटेन्स. आणि ती व्हॅली पण दिसते आपल्याला. लेफ्ट साईडला आपल्याला दगड दिसत आहे आणि खाली आम्हाला जोडीने खूप सुंदर असा एक प्राणी दिसला. त्याचं नाव आहे माउंटेन मार्मॉथ गोल्डन जायंट सिव्हिल. खूप सुंदर असा हा प्राणी आहे. हा प्राणी फक्त देश ऑफ प्लॅट्यू पाकिस्तान आणि लडाखमध्ये आढळतो. तुम्ही आता ह्याचा फोटो बघा किती सुंदर आहे, खूप भारी वाटतो हा प्राणी. आताच कॅप्चर केला आम्ही खाली, एन्जॉय करा. मित्रांनो समोर आपल्याला गुंफा दिसतोय, म्हणजे आता आपण पेंजेरा पासच्या जवळ आलेलो आहे. आय थिंक पेंजेरा पास आपण आता कॉन्कर केलेला आहे. पेंजेरा पासची हाईट आहे 14,400 फीट. म्हणजे विचार करा, आपण आज 2 पास कवर केलेत. एक रंदूम जे 12,030 फीटवर आहे आणि पेंजेरा पास जे 14,400 फीटवर आहे. आता पेंजेरा पास हे खूप महत्त्वाचं आहे, त्याला आपण गेटवे ऑफ जंस्कारी म्हणतो. आणि पेंजेरा पास अजून ह्यासाठी महत्त्व आहे की इकडून 2 व्हॅली डिवाईड होतात. एक व्हॅली आहे सुरू व्हॅली आणि दुसरी आहे स्टोड व्हॅली. आता हे सुरू आणि स्टोड हे नाव तुम्ही ऐकलं असेल. सुरू व्हॅली जी आहे सुरू रिव्हरवरून नाव पडलेलं आहे आणि स्टोड जे आहे ते स्टोड रिव्हरवरून नाव पडलं आहे स्टोड व्हॅलीचं. पुढे गेल्यावर तुम्हाला स्टोड व्हॅलीचं उगम मी दाखवणारच आहे. आणि सुरू व्हॅली आपण जेव्हा ऐकतो तर सुरू रिव्हरचा उगम पेंजेरा पासून होतो. तर ही सगळी माहिती आहे. नक्की तुम्हाला माहिती आवडली असेल आणि पुढचं इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगत जाईल. आणि सुंदर असा रोड आहे हा, किती मेहनतीने हा रोड बांधला असेल BROने. सो NH 301 खूप भारी आहे. तुम्ही हे बघा, नजारा एन्जॉय करा. दोन्हीकडे आता बर्फ दिसतं आपल्याला. राईट साईडला जास्त आहेत, लेफ्ट साईडला थोडे कमी आहेत. चला भेटू पुढे. मित्रांनो एक नंबर वातावरण झालेलं आहे. राईट साईडला आपल्याला स्नोने मागलेले माउंटेन दिसत आहेत, किती सुंदर आहे बघा. आणि बरोबर त्याच्या खाली आपल्याला फ्रोझन लेक दिसतं आहे. आणि कॅमेरा जस्टिस करू शकत नाही, आपल्या डोळ्याने आपल्याला दिसतं आहे फ्रोझन लेक. आणि समोर मला एक वॉच टॉवर दिसतो आहे. बाजूला एक मोठा बोर्ड आहे जो आय थिंक पेंजेरा पासचं इन्फॉर्मेशन देतो आहे. खूप सुंदर वाटतं आहे पेंजेरा पासच्या रोडवर ड्राईव्ह करताना. अप्रतिम असा व्हिडिओ आहे. अरे वा, अजून एक मला लेक दिसते. वॉच टॉवरच्या दोन्ही बाजूला 2-2 लेक आहेत. एक नंबर वाटतं आहे. त्या या साईडला दोन्ही बाजूला खूप सुंदर असं हे नजारा आहे 14,400 फीटवर. एक नंबर. प्रत्येक टर्न काय ना काय नवीन स्टोरी सांगते, नवीन माहिती देते, नवीन जागा बघायला भेटतात आपल्याला. आता हा रोड बरोबर 2 डोंगराच्या मधून पास करतो आहे. सुंदर. चला पुढे आता काय छान दिसेल तुम्हाला मी सांगत जाईल. आय थिंक इथे एक बोर्ड दिसतो आहे. आय थिंक हाच रोड असेल, हाच बोर्ड असेल पेंजेरा पासचा. अजून एक इन्फॉर्मेशन देण्यासाठी. चला भेटू पुढे. तुम्ही तिथे माउंटेनचे नजारा एन्जॉय करा. मित्रांनो काय बघतोय आपण, अप्रतिम. फर्स्ट ग्लिम्स ऑफ ड्रँग ट्रुंग ग्लेशियर. किती सुंदर आहे बघा हा ग्लेशियर. 2 मोठ्या डोंगरामधून हा हळूहळू खाली पास करतोय. थांबावंसं वाटतं असं सुंदर असा ग्लेशियर बघताना. आता आपण एकदम टॉपवर आहे आणि आपण फर्स्ट ग्लिम्स बघतोय या ग्लेशियरचं. जसं जसं आपण खाली होतो तसं आपल्याला जरा त्याची व्याप्ती आपल्याला दिसेलच. आणि ड्रँग ग्लेशियरच्या बाजूला आपण जे पीक बघतोय त्याचं नाव आहे डोडा पीक. होऊ शकतात तो हा ड्रँग ग्लेशियर. आता आपण खाली उतरतोय. पेंजेरा पास ऑलरेडी मागे गेलेला आहे. खूपच सुंदर जागा ही, खूपच सुंदर. मित्रांनो राईट साईडला बघा आपल्याला ग्लेशियर दिसतोय. सुंदर असा ड्रँग ग्लेशियर. ड्रँग ग्लेशियरची लेंथ आहे आय थिंक 22 ते 23 किलोमीटर. आणि हा आय थिंक सेकंड असेल मला वाटतं.
सगळ्यात जास्त मोठा आहे सियाचिन ग्लेशियर आफ्टर अंटार्क्टिका. म्हणजे सियाचिन ग्लेशियरची तुम्ही जर विचार केला असेल तर 79 किलोमीटरच्या वर असावं. आणि सगळ्यात जास्त ग्लेशियर आपल्याला पाकिस्तानमध्ये सापडतात. थोडीफार इन्फॉर्मेशन मी गुगलला वाचली होती. सुंदर असा हा ग्लेशियर आहे. आणि या ग्लेशियर जे फॉर्मेशन खूप महत्त्वाचं आहे, कारण ड्रॅन्डुंग ग्लेशियर हे सोर्स आहे स्टोर रिव्हरचं, जी पुढे खाली डिसेंट होऊन ती स्टोर व्हॅली फॉर्म करते. आणि स्टोर रिव्हर पुढे जाऊन सराफ रिव्हरला जॉईंट होते जसकार रिव्हर फॉर्म करण्यासाठी, जी ट्रिब्युटरी आहे इंडस रिव्हरची. विचार करा किती हे नद्या जे ग्लेशियरवरून फॉर्म होतात आणि किती एकमेकांशी लिंकअप आहेत पूर्ण लडाख आणि जम्मू काश्मीर आणि जसकारमध्ये, हिमाचलमध्ये सुद्धा. तर आपण हे जे माउंटेन्स बघतो आहे हे या माउंटेनचं नाव डोडा पीक आहे, जे बरोबर ग्लेशियरच्या बाजूला आहे. आणि ह्याची हाईट आय थिंक 6550 मीटर म्हणजे 21,000च्या वरती आहे. हे किती उंचावर हे पीक आहेत. आणि ह्याच्यापेक्षाही मोठे मोठे पीक्स आहेत 7000 मीटर. मागे आपण नोंदकून बघितलं होतं. तर हे असं सुंदर असं ड्रॅन्डुंग ग्लेशियरचा नजारा आहे. तुम्ही एन्जॉय करा, मी पण एन्जॉय करतो. पुढे गेल्यावर अजून जवळून काय दिसतं की नाही बघूया. चला थोडं गाडी थांबूया आणि एकदा ग्लिम्स बघूया ड्रॅन्डुंग ग्लेशियरचं. किती सुंदर आहे बघा, अप्रतिम असा हा ड्रॅन्डुंग ग्लेशियर आहे. आणि खाली आपल्याला बघा आईस दिसतं आहे. हळूहळू स्टोर रिव्हरचा सोर्स आहे हा. ओके मित्रांनो, आता आपण ड्रॅन्डुंग ग्लेशियरला बाय बोलूया. बाय, परत काहीतरी भेटूया आपण. तू इकडेच राहा, जाऊ ना कुठे, आम्ही येतो परत भेटाय तुला. बाय. मित्रांनो, आता आपण खाली उतरतोय. तो रस्ता दिसतो मला, तिथे आपलं यायचं बघा. हा असा टर्न मारून खाली उतरणार, असं ट्विस्ट टर्न करू आपण त्या साईडला बाहेर. आपण डिसेंट चाललं आपलं जाऊन हे. खतरनाक डोंगर जितके बघा तेवढं कमीच आहे. मित्र आहे माझा भरत, बघा तिकडे झाला एवढा पुढे गेला. छान. तो त्या ग्लेशियरच्या तिकडे ड्रॅन्डुंग ग्लेशियर आहे ना, तो तिकडेच आहे. तिकडून घर घेतलंय बघा. आता दिसतंय मला ड्रॅन्डुंग ग्लेशियर अजून दिसतंय. इथून त्याची व्याप्ती अजून मोठी वाटते, किती लांबपर्यंत आहे तो. मित्रांनो, एक नंबर. खाली आपण डिसेंड केले आता आणि बरोबर आता 80 किलोमीटर आहे. आणि नजारा बघा किती सुंदर आहे बघा. राईट साईडला बघा डोंगर किती सुंदर पट्टा आहे. सेंटरला स्नो कॅप माउंटेन आणि लेफ्ट साईडला वेगळ्याच प्रकारचे डोंगर आहे. एक नंबर नजारा आहे हा. तुम्ही एन्जॉय करा, मी पण करतो. हाय याक, हाय हाय पिल्लू. पप्पा बाय बाय याक. तुझ्या पिल्लूला घेऊन जाऊ का, माझ्या पिल्लूसाठी. ओके मित्रांनो, आता आपण जवळ आलोय पदुमच्या. रस्ते खराब आहेत पुढे. बघा याक, बघा याकच आहे पण छोटे याक आहेत. तुम्ही डोंगराचा कलर चेक करा, हा वेगळा कलर आहे. ते स्नो दिसतं आपल्याला.
हा का असं चालतोय. तिकडचा रस्ता खराब आहे, बाकी रस्ता चांगला आहे. माझ्या उठून गेला असं. ओके, ते बघा किती छान दिसतंय ते माउंटेन मधला, एक नंबर. विलेज रेमाला. चला सब लोग बोलो जुले 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 आंटी जुले बाय. खूप फार माणसं. जुले हा ब्रिज क्रॉस केला की आपण पदूमच्या जवळ पोहोचतो. आय थिंक शेवटचा दिवस हवा. शेवटचं आहे, शेवटचं पडलं होतं खाली परत. मित्रांनो, लेफ्ट साईडला आपल्या सानी लेक दिसते आणि सेंटरला आपल्याला खूप इम्पॉर्टंट स्टॅच्यू दिसते. त्याचं नाव आहे पद्मसंभावा और गुरु रिंपोचे. आणि हे जे स्टॅच्यू आहे हे सानी विलेजमध्ये आहे. सानी विलेजचा आपला बोर्ड दिसतो आणि खूप इम्पॉर्टंट हे स्टॅच्यू आहे, कारण पद्मसंभावा और गुरु रिंपोचे हे फाउंडर ऑफ तिबेटन बुद्धिझम आहे. आणि पद्मसंभावाच्या नावावरूनच पदुम हे टाऊनचं नाव पडलेलं आहे. आणि पदुम टाऊन हे वन ऑफ द कॅपिटल ऑफ द संस्कार किंगडम आहे. इनिशियली इट वॉज वन ऑफ द कॅपिटल अदर दॅन जागला. सो दिस आर द टू कॅपिटल, पदुम अँड जागला ऑफ संस्कार किंगडम. आता आपण ब्रिज क्रॉस करतो आणि आता पदुम आय थिंक ब्रिज क्रॉस केल्यावर आपल्याला दिसेलच. खूप सुंदर असा हा ब्रिज आहे. आणि पदुम हे खूप इम्पॉर्टंट टाऊन आणि ॲडमिन सेंटर आहे संस्कार रिजनमध्ये, संस्कार तहसीलमध्ये. सो आता आपण खूप आता जवळ आलेलो आहे पदुमच्या. संध्याकाळचे 6:30 वाजून गेलेले, संध्याकाळ झालेली आहे. खूप छान राईड झाली आज, काही त्रास झाला, मजा आली. खूप सुंदर सुंदर स्नो कॅप माउंटेन्स आणि वेगवेगळे लँडस्केप्स आणि माउंटेन्सचे कलर्स बघितले आपण आज. चला लवकर पेट्रोल भरूया आणि पुढे भेटूया पदुममध्ये. लवकर पदुम गाठूया. मित्रांनो, दिवसातलं तिसरं पेट्रोल पंप. पहिलं पेट्रोल पंप आपण कारगिलमध्ये भेटलं होतं, दुसरं आय थिंक पनिकरला, आणि जे चालू नव्हतं ते चालू होईल आता. आणि हे तिसरं पेट्रोल पंप हे कारगिलच्या रूटवर. चौथा पेट्रोल पंप जे आहे आपल्या लेहच्या रूटला भेटणार आहे, ते आपण आय थिंक उद्या बघणार आहे. चला लवकर पेट्रोल पंप उद्या आता आपण आलेलो आहे आणि पेट्रोल भरून घेऊ. खूप थंडी वाजते, लवकर पदुमला पोचूया. इथं क्लायमेट खूपच थंड आहे आणि भूक लागली खूप. अक्षरशः पोटामध्ये कावळे येत आहेत, कारण सकाळपासून काही खाल्लं नाही आहे. असं ड्राय करतो आम्ही. आता मित्र आय थिंक पुढं गेलेला आहे, आय थिंक रूम बघायला. मी लवकर पेट्रोल भरून देतो.
चला भेटू पुढे.